हुंडाबळी म्हणजे हुंड्याच्या कारणामुळे महिलांना दिला जाणारा मानसिक आणि शारीरिक त्रास, जो अनेक वेळा त्यांच्या मृत्यूचे कारण बनतो. ही प्रथा भारतात अनेक दशकापासून चालत आहे आणि आजही काही भागांमध्ये ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. हुंडा न दिल्यामुळे किंवा अपेक्षा इतका हुंडा न मिळाल्यामुळे महिलांना नाहक त्रास दिला जातो. त्यांना शारीरिक अत्याचार, मानसिक छळ, धमक्या, आर्थिक अडचणीमध्ये टाकणे आणि अनेक वेळा पेटवून देणे, गळफास लावणे किंवा इतर मार्गांनी त्यांचा जीव घेणे या स्वरूपात छळ सहन करावा लागतो. हुंडाबळीमुळे महिलांवर प्रचंड मानसिक आणि सामाजिक परिणाम होतो. हुंड्याच्या अपेक्षामुळे मुलींच्या जन्माला नापसंती दाखवली जाते, ज्यामुळे भ्रूणहत्या आणि मुलींच्या शिक्षणाला दुय्यम स्थान दिले जाते. हुंड्यासाठी होत असलेल्या अत्याचारामुळे महिलांमध्ये आत्महत्याची प्रवृत्ती वाढली आहे. अशा घटनांमुळे समाजात महिलांची स्थिती आणखी खालावते. त्यांना स्वतंत्र आणि आत्मसन्मानापासून वंचित केले जाते. भारतीय कायद्याने हुंडाबळीवर कडक उपाययोजना केल्या आहेत. हुंडाबळी विरोधी कायदा 1961 नुसार हुंडा देणे, घेणे किंवा मागणे हा गुन्हा आहे. तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 304B नुसार हुंडाबळी हा गुन्हा ठरतो आणि दोषी ठरल्यास 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते. हुंडा संबंधित छळासाठी कलम 498 अंतर्गत पती आणि सासरच्या मंडळींवर फौजदारी कारवाई होऊ शकते. याशिवाय स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 आणि नॅशनल कमिशन फॉर वुमन्स यांसारख्या संस्था सक्रिय आहेत. स्त्रियांच्या त्रासाला रोखण्यासाठी समाजाला हुंडाबळीविषयी जागृत करणे गरजेचे आहे. हुंडा मागण्याच्या प्रथेला फाजील प्रतिष्ठा देणाऱ्या वृत्तीची सामना करण्यासाठी शिक्षण, महिलांचे सशक्तीकरण आणि कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाने या प्रथेविरोधात उभे राहून स्त्रियांच्या सन्मानाचे रक्षण करणे, ही काळजी घेणे हे गरजेचे आहे. हुंडाबळी ही केवळ एक गुन्हेगारी घटना नसून ती समाजातील स्त्रीविरोधी मानसिकतेची प्रतीक आहे. ही प्रथा थांबवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. शिक्षण, स्त्रियांचे आर्थिक सशक्तीकरण आणि त्यांच्या हक्काविषयी जागरूकता यामुळे परिस्थिती सकारात्मक बदल घडवता येईल. प्रत्येक व्यक्तीने हुंडाविरुद्ध ठाम भूमिका घेतली आणि स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला तरच या अन्यायाविरुद्ध प्रथेला पूर्णविराम देता येईल. त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी हुंडाबळीविरोधात लढा देण्याचा निर्धार करायला हवा. धन्यवाद. अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो, लाईक, शेअर करा.